कल्याण वस्तीमध्ये पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन 8 लाखांचा MD अंमली पदार्थासह आरोपी जेरबंद, पोलिसांची मोठी कारवाई। आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी भरतपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आम्ही या ठिकाणी इराणी वस्ती या ठिकाणी आपण कॉम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केलेलं होतं। या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये जवळजवळ 20 पोलीस अधिकारी आणि जवळजवळ 60 पोलीस अंमलदार या मार्फत आपण कॉम्बिंग ऑपरेशन आयोजित केलेलं होतं। या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आपण सर्व पाहिजे असणारे आरोपी, त्याचबरोबर काही पदार्थ विक्री करणारे, मुख्यमंत्री पाहिजे आरोपी, या आरोपीचा शोध आपण या ठिकाणी घेतला। त्यामध्ये एकूण 5 जणांना ताब्यात घेतलं। त्याच्यामध्ये 3 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी होते। त्या 2 महिला आरोपीचा आपण एक रेकॉर्ड पाहिला असता, एक महिला आरोपी आहे शमा इराणी, तर ती भरतपाडा पोलीस स्टेशनची 2024मध्ये 853 या CRमध्ये ती वॉन्टेड होती। रेल्वेच्या ठिकाणी तोडफोड केल्याच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर 109 BNS प्रमाणे 307चा गुन्हा आहे। त्याच्यामध्ये ही आरोपी वॉन्टेड होती, तेव्हापासून ती ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुसरी जी आरोपी आहे महिला आहे नफिसा इराणी, ती 2016ला एक मानपाडा पोलीस स्टेशनचा रॉबरीचा गुन्हा होता। त्याच्यामध्ये MCOC कलमांतर्गत कारवाई झालेली होती। 2016पासून ती वॉन्टेड होती। सदर महिला आरोपीसुद्धा यामध्ये मिळून आलेली आहे। तिला या ठिकाणी आपण ताब्यात घेऊन व पोलीस कारवाई केली आहे। त्याचबरोबर एक दुसरा आरोपी आहे मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख, तर हा आरोपी 4 पोलीस स्टेशनला वॉन्टेड आहे। एक कोळगाव पोलीस स्टेशन, त्याचबरोबर पुणे वाकेड या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला 3 गुन्हे यामध्ये वॉन्टेड आहे। या आरोपीकडे आपण सर्च करत असता त्या कब्जामध्ये 40 ग्रॅम MD हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्यामध्ये जवळजवळ 8 लाख रुपयेचा हा अंमली पदार्थ आहे। त्यास अटक करून मान्य न्यायालयाकडून हजर केले असता मान्य न्यायालयाने त्याला शनिवार पर्यंत 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। इतर 2 आरोपी याचा आम्ही रेकॉर्ड पाहून पुढील कारवाई करीत आहोत। तुम्हाला वस्तीमध्ये राहायचे कसं राहायचे आहे। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण आंबोली आहे, मुंब्रा आहे, भिवंडी आहे, त्याचबरोबर हे भोपाळ या ठिकाणी सुद्धा त्यांची वसाहत आहे। त्याचबरोबर ते बिदर, कर्नाटक हे वेगवेगळ्या ठिकाणी जातात। गुन्हे केल्यानंतर या राज्यातून त्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आसरा घेणं हे आपण आज अचानक पोलिसांच्या अधिकाऱ्याने राबवण्यात आलेलं होतं। या दरम्यान सगळ्यांची कारवाई करण्यात आली होती। यामध्ये याबाबत माहिती घेऊन